इंग्रजी बोलताना किंवा लिहिताना आपल्याकडून काही सामान्य चुका होतात नाही का? त्या टाळायच्या असतील तर डिग्रीज ऑफ कम्पॅरिझन समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आज आपण बरोबर याच विषयावर बोलणार आहोत आणि त्यावर प्रभुत्व मिळवणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. ओके, चला तर मग एका छोट्याशा कोड्यापासूनच सुरुवात करूया. आता स्क्रीनवर एक वाक्य दिसेल. जरा नीट बघा आणि विचार करा, यात काहीतरी चुकतंय असं वाटतंय का? हे बघा, वाक्य आहे, शी इज मोर स्मार्टर दॅन हिम. आता ही चूक खूप जण करतात. अगदी सर्रास होते, पण काळजी करायचं काहीच कारण नाही. कारण आजचं हे विश्लेषण संपेपर्यंत ही चूक नेमकी का होते आणि ते सुधारायची कशी, हे अगदी लख्ख स्पष्ट झालेलं असेल. बरं, मग आज आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी आपण तुलनेच्या त्या 3 अवस्था समजून घेऊ. त्यानंतर तुलना करायची कशी, म्हणजे त्याचे नियम काय आहेत ते बघू. काही अनियमित म्हणजे थोडे त्रास देणारे शब्द आहेत, त्यांनाही सामोरे जाऊ. मग वाक्य कसं बदलायचं पण अर्थ तोच ठेवायचा हे पाहू आणि सगळ्यात शेवटी व्याकरणातल्या सामान्य चुका कशा टाळायच्या यावर बोलू. चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया. तुलनेच्या या 3 अवस्था म्हणजे नक्की काय आहेत या आणि त्या इतक्या महत्वाच्या का आहेत? तर डिग्री ऑफ कम्पॅरिझन म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जेव्हा आपण 2 किंवा त्यापेक्षा जास्त गोष्टींची एकमेकांशी तुलना करतो ना, तेव्हा एखाद्या विशेषणाची किंवा क्रियाविशेषणाची तीव्रता म्हणजे त्याची लेव्हल दाखवण्यासाठी याचा वापर केला जातो. सिंपल. यामध्ये ना 3 मुख्य अवस्था आहेत. पहिली आहे पॉझिटिव्ह डिग्री, जिथे काही तुलनाबिलना नसते. साधं वाक्य, जसं की राम इज टॉल म्हणजे राम उंच आहे, झालं. दुसरी आहे कंपॅरेटिव्ह डिग्री, जिथे 2 गोष्टींमध्ये तुलना असते. उदाहरणार्थ, राम इज टॉलर दॅन श्याम म्हणजे राम श्यामपेक्षा उंच आहे. आणि तिसरी सुपरलेटिव्ह डिग्री, जिथे 2पेक्षा जास्त गोष्टींमध्ये तुलना करून आपण एकाला सर्वश्रेष्ठ ठरवतो. जसे की राम इज द टॉलेस्ट बॉय म्हणजे राम त्या सगळ्या मुलांमध्ये सर्वात उंच आहे. ओके, तर आता मूळ संकल्पना आपल्या लक्षात आली आहे. मग आता ही तुलनात्मक रूपं तयार कशी करायची, त्याचे नियम काय आहेत ते पाहूया. हे नियम म्हणजे खरं तर आपल्या भाषेच्या टूलकिटमधली काही महत्वाची साधनं आहेत. पहिला नियम तर अगदीच सोपा आहे. जर विशेषण लहान असेल, म्हणजे साधारण 1 अक्षरी, जसं की टॉल किंवा फास्ट, तर कंपॅरेटिव्ह रूप बनवताना त्याला ER लावायचं आणि सुपरलेटिव्हसाठी EST लावायचं. झालं, टॉल, टॉलर, टॉलेस्ट. आता दुसरा नियम. समजा विशेषणाचा शेवट आधीच ने होत असेल, तर मग परत ER कशाला लावायचा? बरोबर ना? मग फक्त R आणि ST लावायचं. झालं काम. जसं की लार्जचं होतं लार्जर आणि लार्जेस्ट. हा एक स्पेलिंगचा महत्वाचा नियम आहे. याकडे जरा लक्ष द्या. जर एखाद्या शब्दाच्या शेवटी एक छोटा स्वर म्हणजे AEIOU चा लहान उच्चार आणि त्यानंतर एक व्यंजन असेल, तर ते शेवटचं व्यंजन आहे ना, ते डबल होतं. जसं बिगचं स्पेलिंग होतं BIGGRR, बिगर. पुढचा नियम वायसाठी आहे. जर विशेषणाचा शेवट वायने होत असेल, तर त्या वायला काढून टाकायचं आणि त्याच्या जागी आय लावायचं आणि मग पुढे नेहमीप्रमाणे ER किंवा EST जोडायचं. हॅपीचं हॅपियर होतं, ते याच नियमामुळे. आणि हा आहे तो महत्वाचा नियम, जो आपल्या सुरुवातीच्या कोड्याचं उत्तर देतो. जर विशेषण थोडं लांब असेल, म्हणजे त्यात 2 किंवा त्यापेक्षा जास्त अक्षर असतील, तर आपण त्याला ER किंवा EST लावत नाही. त्याऐवजी आपण मोर आणि मोस्ट हे शब्द वापरतो. जसं की ब्युटिफुलचं मोर ब्युटिफुल. आता आठवतंय का ते मोर स्मार्टावालं वाक्य? आता नक्कीच कळलं असेल की त्यातली गडबड नेमकी काय होती. तर कसं आहे, प्रत्येक नियमाला काहीतरी अपवाद हे असतातच. चला, तर मग आता आपण अशा काही शब्दांबद्दल बोलूया, जे हे कोणतेच नियम पाळत नाहीत, थोडे बंडखोर आहेत हे. हो, हे काही शब्द असे आहेत, जे ER किंवा मोर सारखे नियम अजिबात मानत नाहीत. यांची रूपच पूर्णपणे बदलून जातात. त्यामुळे यांना आपल्याला लक्षातच ठेवावं लागतं, दुसरा काही उपाय नाही. स्क्रीनवर बघा, हे काही नेहमी वापरले जाणारे अनियमित शब्द आहेत. जसं गुडचं गुडर किंवा मोर गुड असं काही होत नाही, ते थेट बेटर होतं. आणि बॅडचं बॅडर नाही तर वर्स होतं. हे शब्द तोंडपाठ असणं खरंच खूप महत्वाचं आहे. चला, आता एक खूपच इंटरेस्टिंग आणि थोडी ॲडव्हान्स्ड गोष्ट पाहूया.
म्हणजे काय तर एकाच वाक्याचा अर्थ न बदलता त्याला वेगवेगळ्या डिग्रीजमध्ये कसं मांडायचं ते शिकूया. हे उदाहरण बघा. पहिलं वाक्य आहे सुपरलेटिव्हमध्ये, राम इज द टॉलेस्ट बॉय इन द क्लास. म्हणजे राम वर्गात सर्वात उंच मुलगा आहे. आता याच वाक्याचा अर्थ न बदलता आपण कंपॅरेटिव्हमध्ये असं म्हणू शकतो, राम इज टॉलर दॅन एनी अदर बॉय इन द क्लास. म्हणजे राम वर्गातल्या इतर कुठल्याही मुलापेक्षा उंच आहे. आणि पॉझिटिव्हमध्ये तर असंही म्हणता येतं, नो अदर बॉय इन द क्लास इज ॲज टॉल ॲज राम. म्हणजे वर्गात दुसरा कुठलाच मुलगा राम इतका उंच नाही. पाहिलं, तिन्ही वाक्यांचा अर्थ अगदी सेम आहे. अजून एक उदाहरण पाहूया म्हणजे ही गोष्ट पक्की होईल. सुपरलेटिव्ह, आयर्न इज द मोस्ट युजफुल मेटल. म्हणजे लोखंड सर्वात उपयुक्त धातू आहे. याचंच कंपॅरेटिव्ह रूप, आयर्न इज मोर युजफुल देन एनी अदर मेटल. आणि पॉझिटिव्ह, नो अदर मेटल इज ॲज युजफुल ॲज आयर्न. मस्त आहे ना? या प्रॅक्टिसमुळे भाषेवरची आपली पकड एकदम घट्ट होते. चला तर मग आता आपण पुन्हा आपल्या सुरुवातीच्या मुद्द्यावर येऊया आणि काही अगदी सामान्य पण मोठ्या चुका कशा टाळायच्या यावर लक्ष देऊया. सगळ्यात मोठी आणि कॉमन चूक म्हणजे डबल कंपॅरिझन. म्हणजे काय तर मोर आणि ER एकत्रच वापरायचं किंवा मोस्ट आणि EST एकत्र वापरायचं. जसं की मोर टॉलर किंवा मोस्ट टॉलेस्ट असं म्हणणं पूर्णपणे 100% चुकीचं आहे. लक्षात ठेवा, दोन्हीपैकी कोणतीतरी एकच पद्धत वापरायची. आणि हेच आहे आपल्या सुरुवातीच्या त्या कोड्याचं उत्तर. स्मार्ट हा एक अक्षरी छोटा शब्द आहे, त्यामुळे त्याला मोर लावायची काहीही गरज नाहीये. फक्त ER लावणं पुरेसं आहे. म्हणून ते बरोबर वाक्य आहे, शी इज स्मार्टर दॅन हिम. सोप्पं होतं नाही का? आणि जाता जाता हे 2 नियम कायम डोक्यात फिट करून ठेवा. कंपॅरेटिव्ह डिग्री वापरताना वाक्यात नेहमी ध्यान हा शब्द येतोच. आणि सुपरलेटिव्ह डिग्रीच्या आधी नेहमी द हे आर्टिकल लागतंच लागतं. ही इज टॉलेस्ट बॉय असं नाही, तर ही इज दी टॉलेस्ट बॉय हे बरोबर आहे. एकदा का हे सगळे मूलभूत नियम पक्के झाले ना, की मग अशा ॲडव्हान्स रचना पण वापरता येतात. याला म्हणतात डबल कंपॅरिझन. उदाहरणार्थ, द मोर यू स्टडी द बेटर यू परफॉर्म. म्हणजे जितका जास्त अभ्यास कराल तितका चांगला परफॉर्मन्स द्याल. बघा, ही रचना बोलण्यात आणि लिहिण्यात एक वेगळीच शान आणते. तर आज आपण डिग्रीज ऑफ कंपॅरिझनचे नियम, त्याचे उपयोग, त्यात होणाऱ्या चुका सगळंच समजून घेतलं. आता या सगळ्या मूलभूत गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. त्यामुळे आता एक विचार करायला हवा की आपल्या रोजच्या बोलण्याला किंवा लेखनाला अजून जास्त प्रभावी बनवण्यासाठी या शक्तिशाली रचनेचा वापर आपण अजून कुठे आणि कसा करू शकतो.